नमस्कार. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याचं नाव होतं राघव. राघव अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आणि आध्यात्मिक असायचा. वडिलांपासून आलेली काही शेती असायची त्याला. तो शेती करत राहायचा. सकाळी उठल्यापासून अगदी दिवस उगवल्यापासून संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत तो शेतामध्ये कष्ट करायचा. तो इतका कष्टाळू असायचा, की गावातली सगळी मंडळी गावात असायची तोपर्यंत तो शेतामध्ये जायचा. त्याच्या कष्टावर देखील त्यांनी बरीचशी शेती घेतली होती. त्याच्या कामावर, त्याच्या शेतावर, त्या जमिनीवर त्याचा इतका प्रेम असायचं, की तो सतत शेतामध्ये असायचा. याचा फायदा त्याला असा व्हायचा, की इतरांच्या पेक्षा सुद्धा जास्त त्याचं उत्पन्न मिळायचं आणि त्याचा सुखाचा संसार सुरू होता. त्याची पत्नी लीला त्याला ज्यावेळेस दुपारी डब्बा घेऊन जायची आणि डब्बा घेऊन गेल्यानंतर त्याला खाण्यासाठी आग्रह करायची, वेळेवर जेवायचा आग्रह करायची, तर राघवचं लक्ष नसायचं. त्याचे काही सहकारी, पत्नी त्याला सतत सांगत असायचे. पण राघवला स्वतःच्या जमिनीवर, त्याच्या कामावर इतकं प्रेम होतं, की तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. कालांतराने असेच काही दिवस गेले. त्या अख्ख्या पंचक्रोशीमध्ये राघवचं नाव रूपाला आलं. त्याची शेती पाहण्यासाठी लोकं येऊ लागली. काही वर्षानंतर त्या अख्ख्या पंचक्रोशीमध्ये दुष्काळ पडाला. दुष्काळ पडाला, सगळीकडचे पिकं करपू लागले. शेतकरी हवालदिल झाले होते. पण त्याही परिस्थितीमध्ये जो राघव होता, त्याची शेती मात्र हिरवीगार झालेली होती. सगळ्यांना आश्चर्य वाटायला, सगळे त्याचे कौतुक करत असायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये राघवला स्वतःचा खूप अभिमान वाटायचा. काही दिवस निघून गेले आणि अचानक एक दिवस राघवला खूप थकवा यायला लागला. काम करावंसं वाटेना गेलं. त्याही परिस्थितीमध्ये तो उठला, शेतामध्ये जाऊन काम करायला लागला. अचानक त्याला चक्कर आली. दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी काही प्रयत्न करून पाहिले, पण सगळे प्रयत्न वाया गेले. कुणीही त्याला वाचवू शकलं नाही. आता राघव स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये परमेश्वरासमोर उभारला आणि त्यानं ठामपणे प्रश्न विचारायला चालू केला, "परमेश्वरा, माझं नेमकं चुकलं कुठं? मी आध्यात्मिक होतो. दिवसाची सुरुवात मी तुझ्या प्रार्थनेनं करायचो. तुझी पूजा-पाठ केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडायचो नाहीये. माझ्या कामावर माझा फोकस होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी माझं काम निष्ठेनं केलेलं आहे, प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि आज ज्यावेळेस माझी मुलं थोडीशी मोठी झालेली आहेत, हाताखाली यायला लागलेली आहेत, अजून त्यांचं लग्न देखील झालेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मला सुख बघायची खरी वेळ आलेली आहे, त्या दिवशी तू मला का इथं बोलवलंय?" परमेश्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला एक प्रश्न विचारला. ज्यावेळेस अख्ख्या पंचक्रोशीमध्ये दुष्काळ पडला होता, सगळ्या शेतकऱ्यांचे पिकं करपले होते, त्यावेळेस तुझ्या शेतामध्ये सगळी शेती हिरवीगार कशी होती? राघवनं सांगितलं, "कारण मी सगळ्यांपेक्षा माझ्या जमिनीवर प्रेम केलेलं आहे. मी सगळ्यांपेक्षा जी माझी शेत जास्त जपलेलं आहे. मी जास्त कष्ट करायचो. माझ्या शेतातल्या मातीवर माझं प्रेम होतं. त्या मातीला मी कसलेला आहे, तिची निगराणी घेतलेली आहे, तिला वेळोवेळी पाणी दिलेलं आहे. अगदी डोळ्यामध्ये तेल ओतून मी माझ्या जमिनीची काळजी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं माझं जमीन सगळ्यापेक्षा छान असायची." परमेश्वराने थोडंसं स्माईल केलं आणि त्याला विचारलं, "अरे राघव, जशी तुझी जमिनीला निगराणीची गरज आहे, पाण्याची गरज आहे, तुझं शरीर जे बनलंय ते कशापासून बनलेलं आहे? ते शरीर देखील मातीपासून बनलेलं होतं. तू गेल्यानंतर तुझ्या कुटुंबियानं त्या शरीराचं काय केलं? शेवटी मातीच केलेली आहे. जसं तुझ्या शेतातल्या जमिनीला, त्या मातीला पाण्याची गरज होती, निगराणीची गरज होती, काळजीची गरज होती, केअरची गरज होती. अगदी सेम त्या पद्धतीनं तुझ्या देखील शरीराला काळजी गरज होती. त्यालाही प्रेमाची गरज होती, त्यालाही पाण्याची गरज होती, त्यालाही वेळेवर जेवणाची गरज होती. तू मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष दिलं नाहीये आणि अर्थातच तुझ्या नशिबाला ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत." मित्रांनो, या स्टोरीमधून आपल्याला बोध एकच घ्यायचा आहे. नक्कीच आपल्याला आपल्या कामावर प्रेम करायचंय. मोठा बिझनेस करायचा आहे, मोठा व्यापार करायचा आहे, काम करायचंय, सक्सेसफुल व्हायचंय. पण हे सक्सेसफुल होण्यासाठी आपलं शरीर खराब होत असेल, तर त्याला सक्सेसफुल म्हणत नाहीयेत. आपलं शरीर चांगलं ठेवून त्याला वेळोवेळी त्याची काळजी घेतली, तर एकच नव्हे असे अनेक व्यापार, उद्योग आपण करू शकतो.
आता आपला व्यापार वाढवण्यासाठी आपलं शरीर चांगलं ठेवण्याची गरज आहे हे समजण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक तर स्वर्गात जाऊन परमेश्वराकडून समजून घ्यायचं किंवा ह्या गोष्टीतून बोध घ्यायचा आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ अशा मित्रांना अशा लोकांना पाठवा ज्यांच्यासाठी ज्यांच्या शरीरापेक्षा त्यांचं काम जास्त महत्वाचं आहे. कदाचित त्यांचं आयुष्य ह्या गोष्टीतून बदलणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा. या चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशाच महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला प्रेरणादायी देतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं मी काम करतो. वेगवेगळे व्हिडिओ ज्याच्यामध्ये शेअर करतो जे तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत शहाणं करतील आणि एक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करतील. धन्यवाद.